पाहुणे आले, नको तो विषय काढला, ठरणारं लग्न मोडून निघून गेले. वाह मॉम वाह. काय मॅगी, कसा वाटला डाव? मज्जा येते की नाही खेळायला? मॉम मॉम तू खरंच ग्रेट आहेस. तू अशी काय जादूची कांडी फिरवलीस की ते ठरता ठरता लग्न मोडलं? मॉम मला सांग, नक्की काय केलंस तू? कसा गेम फिरवलास? म्हणजे गेम तुला कळलाच नाही? मूर्ख आहेस तू? अरे देवा, कधी कधी मला असा प्रश्न पडतो की तू माझाच मुलगा आहेस की नाही. मॉम नक्की काय चाललंय कळू देशील का? एकीकडे तू म्हणतेस की श्रावणीचं आणि तुझं लग्न लावून देणार, आणि दुसरीकडे तिच्यासाठी तूच स्थळ आणतेस. बरं ते लोक येतात काय, लग्न अचानक ठरतं काय, बोलता बोलता मामीचा विषय निघतो काय, आणि लग्न मोडतं काय? अगं पण या सगळ्यामध्ये श्रावणीच्या आणि माझ्या लग्नाचं काय? होणार होणार श्रावणीचं आणि तुझं लग्न होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आत्ता खाली जे नाट्य बघितलंस ना, ते मी घडवलं होतं. घ्या, तोंड गोड करा. मी सांगितलंय ते बोला आता. अगं पण हे कशासाठी आणि काय साध्य होणार आहे? तू फक्त बघत राहा. आता मी अशी 10 स्थळं आणीन. प्रत्येक स्थळाच्या वेळेला श्रावणीच्या आईचा विषय निघेल. मग विश्वंभरचा संताप संताप होईल, श्रावणीला मनस्ताप होईल, दोघांमधली दरी वाढतच जाईल, आणि मग मी माझा डाव खेळेन. शुभू, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हो श्रावणी काय वेडेपणा करते पाहतोयस ना? मॅडम, आता आपण काय करू शकतोय? त्यासनी लय वेळा समजावून झालंय माझं, पण ते काय ऐकणार नाहीत आता. अरे पण शुभू, आपणही आपल्या हातावर हात ठेवून नाही राहू शकत. आपल्याला काहीतरी करावंच लागेल, तेही आत्ताच. मॅडम, मी एकटं काय करू? माझा विचार करून ना डोकं बधीर झाले. अरे तू एकटा कुठे आहेस? आपण काहीतरी प्लॅन करूया ना. आपण? हो शुभू, श्रावणीला या सगळ्यांमधनं बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. तू मदत करशील ना? नाही म्हणू नको शुभू, प्लीज. हो मॅडम, प्लीज का म्हणताय? श्रावणी मॅडमांसाठी मी काय पण करायला तयार आहे. सांगा काय करायचं. थँक्यू शुभू. या घरात जे काही चाललंय ना, ते काही साधं नाहीये. खूप मोठं कारस्थान शिजतंय. म्हणजे तुम्हाला काही वेगळं कळलंय का? हो शुभू, हा लग्नाचा जो काही तमाशाने गोंधळ आहे ना, त्या अलकनंदाने घडवून आणलाय. काय सांगताय? पण कशासाठी? मगाशी मी त्यांच्या रूमच्या बाहेरून जात होते, तेव्हा मी त्यांचं बोलणं ऐकलं.